नमस्कार शेतकरी मित्रांनो, अतिवृष्टी आणि पूर या नुकसानीबाबत पुन्हा एक आज शासन निर्णय आलेला आहे आणि या शासन निर्णयामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यांनाही मदत मिळणार आहे, किती मिळणार आहे, यामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यांचा समावेश आहे याबद्दल आपण सविस्तर या शासन निर्णयामध्ये बघणार आहोत। आता या अगोदरचे तुम्ही शासन निर्णय बघितले नसते तर ते सुद्धा आपल्या चॅनलवर आहेत, ते सुद्धा बघून घ्या म्हणजे तुमच्याही लक्षात येईल की अगोदरच्या शासन निर्णयामध्ये आपला जिल्हा होता का आणि आता या शासन निर्णयामध्ये आपला जिल्हा आहे का। आणि काही शासन निर्णयामध्ये आता अगोदरच्या सुद्धा आहे आणि आत्ताच्या आहे, तर ते असं आहे की काही जून जुलैच्या अतिवृष्टीतले आहेत, काही ऑगस्ट सप्टेंबर मधले आहेत, त्यामुळे वेगवेगळ्या याच्यात वेगवेगळे जिल्हे येऊ शकतात। त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये तुमचा जिल्हा आहे का नाही हे तुम्ही बघून घ्या आणि नसेल तर नक्कीच कमेंट करा। आता मित्रांनो, काल एक आपण कर्जमाफी बद्दल व्हिडिओ बनवला होता, त्यामध्ये नेमकी कर्जमाफी कधी मिळेल आपला एक सांगण्याचा प्रयत्न होता। कारण सरकारनं ज्यावेळेस आश्वासन दिलं होतं त्यावेळेस निवडणुका होत्या आणि निवडणुका झाल्याच्या नंतर सरकारला विसर पडला होता आणि आता पुन्हा कधी मिळेल एक अंदाज म्हणून आपण सांगितलं होतं। किंवा जसा एखाद्या व्यक्तीचं काम पडल्याच्या नंतर आपण त्याला गुलुगुलू करतो, चांगलं बोलतो आणि त्याच्याकडून आपलं काम करून घेतो, असं त्यावेळेस सरकारनं केलं आणि तसंच काम आता 2029 ला पडू शकतं। मात्र एका बहादरानं जो बापापेक्षा नेत्याला मोठा मानणारा असन, सर्वश्रेष्ठ मानणारा असन, तर त्यानं कमेंट जरा वाईट केली होती। मात्र तशा उगच विनाकारण काही कमेंट करत जाऊ नका, तुम्ही चांगली गोष्टी विचारा। कारण मी सुद्धा एक शेतकरी आहे, शेतकऱ्याबद्दल तळमळ आहे आणि जी माहिती देण्याचा प्रयत्न आहे तर आपल्या शेतकऱ्याला ही माहिती व्हावी। कारण शेतकऱ्यांचं हे अतोनात नुकसान झाले, शेतकऱ्यांच्या या नुकसानीमुळे बरेचशा शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत आणि या ज्या माहितीमुळे त्या शेतकऱ्यांना नाही म्हणलं तरी मदत खिशात नाही आली तरी थोडाफार का होईना आपल्या जिल्ह्यात मदत आलेली आहे, आपल्याला मिळू शकते, याचा दिलासा मिळतो। त्यामुळे चांगले शेतकरी या गोष्टी बघत असतात आणि काही असे बांडगुळ रिकाम टेकड्या कमेंट करत असतात। आणि त्या कमेंट करणाऱ्या भावड्याला सांगू इच्छितो की लक्षात द्या भावडे, तू फक्त त्या भक्त असशील नेत्याचा, पण ही सरकार ही एक व्यवस्था आहे। आज हे आहे, उद्या ते आहे आणि या शेतकऱ्यांना वाली कोणीच राहिलेलं नाही, शेतकऱ्याच्या बाजूने बोलायला कोणी नाही, विरोधी पक्ष आहे। मात्र एवढी अतिवृष्टी झाली, या शासनानं कर्जमाफीचं आश्वासन दिलं, मात्र विरोधी पक्ष त्याबाबत बोलायला तयार नाही। मग जर एखादा शेतकऱ्याचा माणूस, शेतकऱ्याचा मुलगा आपल्या शेतकऱ्यांसाठी बोलत असेल तर आपण त्याला सहकार्य करावं का त्याच्या विरोधात कमेंट कराव्या याचा तू विचार कर। कारण तू तरी एखाद्या हा व्हिडिओ बघतोस म्हणजे त्या शेतकऱ्याचा मुलगाच असशील, त्यामुळे त्याचा विचार तूही कर। आज जी काही शेतकऱ्यांची परिस्थिती आहे, शेतकऱ्यांना जे काही अडचण येत आहेत, शेतकरी उघड्यावर पडलेला आहे, त्याचं घर उघड्यावर झालेलं आहे, त्याचे गुरं ढोरं बैल पिकं सगळं नेस्त नाबूद झालेलं आहे। आणि मग जर कोणी आवाज त्या शेतकऱ्याबद्दल उठवत असेल तर आपलं काम आहे की त्याला सहकार्य करायचं, त्याच्या भावनांचा कदर करायचा। कारण आपल्याला बोलायचं नाही आणि दुसरा बोलत असेल तर त्याला अडवायचं, ही वृत्ती आता बंद करावी लागेल आणि त्यासाठी शेतकऱ्यांना सगळ्या एकत्र यावं लागेल। याचा कुठेतरी विचार प्रत्येकानं करणं गरजेचं आहे आणि ती काळाची गरज आहे, एवढं तरी लक्षात ठेव। तर शेतकरी मित्रांनो, आजचा जो काही शासन निर्णय आहे त्या शासन निर्णयामध्ये ऑगस्ट 2025 आणि सप्टेंबर 2025 मध्ये ज्या ज्या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रातील नुकसान झालं होतं, पूर आला होता, अशा शेतकऱ्यांना भरपूर अशी मदत आलेली आहे। आता यामध्ये कोणकोणते जिल्हे आहेत हे आपण सविस्तर बघूया। तर शेतकरी मित्रांनो, शासन निर्णय असा आहे, राज्यात विविध जिल्ह्यात माहे ऑगस्ट 2025 व सप्टेंबर 2025 या कालावधीत अतिवृष्टी व पूर यामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत देण्याबाबत शासन निर्णय 15 ऑक्टोबर 2025 रोजी निर्गमित झालेला आहे। आता यामध्ये काही अतिवृष्टी, चक्रीवादळ, पूर यामुळे शेतकऱ्यांना मदत देण्यात येते असं प्रस्तावनेमध्ये दिलेलं आहे। आता यामध्ये शासन निर्णयानुसार ऑगस्ट 2025 व सप्टेंबर 2025 या कालावधीत राज्यात अमरावती विभागातील अकोला, बुलढाणा व वाशिम जिल्ह्यात आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात, जालना व हिंगोली जिल्ह्यात जे काय अतिवृष्टी व पूर यामुळं शेती पिकांचं नुकसान झालं होतं, या शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता संदर्भाधीन क्रमांक 2 येथील शासन निर्णयान्वये
निश्चित केलेल्या दरानुसार 480,50,37,000 फक्त इतका निधी वितरित करण्यास शासनाची मंजुरी देण्यात येत आहे। तर यामध्ये कोणत्या जिल्ह्याला किती निधी आलेला आहे हे सुद्धा आपल्याला सविस्तर बघायचं आहे। तर मित्रांनो, हा जो काही निधी आहे तर शासन निर्णयाच्या 24/1/2023 अन्वये सूचित केल्यानुसार DBT पोर्टलद्वारे लाभार्थ्यांना थेट त्यांच्या बँक खात्यात निधी वितरित करण्यात यावा असं यामध्ये दिलेलं आहे। आता या शासन निर्णय काढण्यात आलेला आहे, तर त्यानुसार कोणकोणत्या जिल्ह्यांना किती निधी मिळणार आहे तर यामध्ये मित्रांनो, अमरावती विभागातील अकोला जिल्ह्यासाठी ऑगस्ट 2025 मध्ये जे काही नुकसान झालं होतं यामध्ये 1,20,466 शेतकरी बाधित झाले होते। या शेतकऱ्यांचं 1,06,576.86 हेक्टरवरील नुकसान झालं होतं। या शेतकऱ्यांना 9,112.58 लक्ष एवढा निधी वितरित करण्यात येणार आहे। त्यानंतर बुलढाणा जिल्ह्यातील सप्टेंबर 2025 मध्ये नुकसान झालं होतं। यामध्ये 4,04,908 शेतकरी बाधित होते। या शेतकऱ्यांना 3,33,693.77 हेक्टरवरील नुकसान झालं होतं। या शेतकऱ्यांना 28,927.28 लक्ष मदत निधी मिळणार आहे। त्यानंतर वाशिम जिल्ह्यातील सप्टेंबर 2025 मधील नुकसानीपोटी 40,545 शेतकरी बाधित होते। यामध्ये 40,748.85 हेक्टरवरील नुकसान झालं होतं। त्यामध्ये 3,464.84 लक्ष मदत निधी या शेतकऱ्यांना मिळणार आहे। त्यानंतर छत्रपती संभाजीनगर विभागातील जालना जिल्ह्यामध्ये ऑगस्ट 2025 मध्ये जे नुकसान झालं होतं यामध्ये 1,827 शेतकरी बाधित होते। 986.33 हेक्टरवरील नुकसान झालं होतं। या शेतकऱ्यांना 83.84 लक्ष एवढा मदत निधी मिळणार आहे। त्यानंतर हिंगोली जिल्ह्यातील सप्टेंबर 2025 मधील नुकसानीपोटी 1,05,120 शेतकरी बाधित होते। या शेतकऱ्यांना 55,372.70 हेक्टरवरील नुकसानीपोटी 6,461.83 लक्ष एवढा मदत निधी मिळणार आहे। म्हणजे असा एकूण 480,50,37,000 फक्त एवढा मदत निधी DBT माध्यमाद्वारे मिळणार आहे, असा हा शासन निर्णय आहे। तर शेतकरी मित्रांनो, या जिल्ह्यांना ही नुकसान भरपाई मिळणार आहे। आता हे जिल्हे अगोदरच्या सुद्धा शासन निर्णयात असू शकतात, मात्र त्या जिल्ह्यामधील तो जो काही महिना आहे नुकसानीचा तो जून असेल, जुलै असेल, असा असेल। त्यामुळे त्या नुकसानीची भरपाई सुद्धा मिळणार आणि या नुकसानीची भरपाई सुद्धा मिळणार, कारण हंगामात एकदाच मिळणार। पण त्या नुकसानीमध्ये वेगळे काही शेतकरी होते, या नुकसानीमध्ये काही वेगळे शेतकरी असू शकतात, असा हा शासन निर्णय आहे। आता तुम्हाला शासन निर्णय कसा वाटला नक्कीच कमेंट करा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा। धन्यवाद।